नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या लाडकी बहीण योजनेचा उदो सुरू असताना अनेक वर्षांपासून अगदी थोडक्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा न्यायासाठी आंदोलनाचं हत्यार उपसायचं ठरवलंय। अंगणवाडी कर्मचारी 21 ऑगस्ट रोजी मंत्रालयावरती मोर्चा घेऊन धडकणार आहेत। एकीकडे लाडकी बहीण योजनेद्वारा सरकार स्वतःची पाठ थोपटून घेते, तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते। अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या सर्वच मागण्यांसाठी आणि मानधनवाढीच्या मागणीसाठी 21 ऑगस्ट रोजी मंत्रालयावरती भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ॲडव्होकेट निशा शिवरकर यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करत आहेत। 15 जुलैमध्ये कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं सुरू केलेलं आहे। या आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचारी यांनी शासकीय बैठका, अहवाल देणं इत्यादी कामांवरती बहिष्कार टाकलाय। 12 ऑगस्टपासून मुंबईला आझाद मैदानावरती कृती समितीच्या वतीनं धरणं आंदोलन सुरू आहे, तर अंगणवाडी सेविकांच्या या कष्टाची जाणीव मात्र शासनाला नाही अशी परिस्थिती आहे। मंत्री महोदय केवळ तोंड दाखवलं कौतुक करतायत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा दिलाय, तरीही शिंदे सरकारनं हे कबूल केलं होतं, मात्र ग्रॅज्युटी देण्याचं ते टाळतायत। यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। मानधनवाढ मिळावी, दरमहा पेन्शन मिळावी, ग्रॅज्युटी मिळावी, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराच्या रकमेमध्ये वाढ व्हावी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं 21 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मोर्चा आयोजित केलेला आहे। तर मग मित्रांनो, आता सरकार यावरती काय तोडगा काढतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।